नमस्कार, मी सुवर्ण. सकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात महत्त्वाची. काँग्रेसमधली पक्षांतर्गत नाराजीच उघड झालेली आहे. काँग्रेसमध्ये आमदार विरुद्ध मंत्री असा संघर्ष बघायला मिळतोय. 17 आमदारांनी मंत्र्यांविरोधात तक्रार केलेली आहे. महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्याकडेच ही तक्रार करण्यात आलेली आहे. काँग्रेस मंत्र्यांचं पक्ष संघटनेकडे लक्ष नाहीये. काँग्रेस आमदारांच्या विधानसभा क्षेत्रात दौरे होत नाहीत. काँग्रेस कोट्यातील विधानसभा क्षेत्राकडे मंत्र्यांचं दुर्लक्ष होत आहे, असे वेगवेगळे आरोप या 17 आमदारांनी केलेले आहेत. मंत्र्यांविरोधात त्यांनी तक्रार महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्याकडेच थेट केलेली आहे. 17 आमदारांनी ही तक्रार केलेली आहे की मंत्र्यांचं आपापल्या क्षेत्राकडे लक्ष नाहीये. थेट जाऊया आमचे प्रतिनिधी नागपूरचे तुषार कोहळे यांच्याकडे, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. तुषार, हे सगळे आमदार एकवटले आणि थेट त्यांनी तक्रार केली आहे मंत्र्यांविरोधातच की क्षेत्राकडे या मंत्र्यांचं लक्ष नाहीये. म्हणजे आता इतर कोणी टीका करण्याची गरज नाही, तर त्याच पक्षातल्या आमदारांनी टीका केली आहे मंत्र्यांवर. निश्चित सुवर्ण, हा संपूर्ण महत्त्वाचा विषय आहे, कारण की काँग्रेस पक्षामध्ये अलबेल नाही हे परत एकदा अधोरेखित होत आहे. काल सायंकाळच्या सुमारामध्ये पक्ष कार्यालयामध्ये के.सी. वेणुगोपाल यांची 17 आमदारांनी भेट घेतली. त्यामध्ये बहुतांश आमदार हे विदर्भातले होते, मराठवाड्यातले होते. आणि यांनी जी के.सी. वेणुगोपाल जे महासचिव आहे यांच्याकडे जे तक्रार केली, त्या तक्रारीमध्ये काही प्रमुख मुद्दे मांडले. त्यांचं असं म्हणणं होतं की जिथे विद्यमान काँग्रेसचे आमदार आहेत त्या भागात देखील मंत्री लक्ष देत नाही, आणि जे काँग्रेसच्या कोट्यातील मतदारसंघ आहे जिथे निवडणुकीमध्ये जरी पराभव झाला असेल मात्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचा उमेदवार राहिला असेल, त्या मतदारसंघाकडे देखील मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. पक्ष संघटनेच्या दृष्टीने मंत्री कुठेही लक्ष देत नाही. पक्ष संघटनेचे कोणते कार्यक्रम असेल, काही आयोजन असेल, काही मेळावे असेल, त्या मेळाव्यामध्ये कार्यक्रमामध्ये मंत्री येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारी या सर्व आमदारांनी केलेल्या आहे. पक्ष संघटनेच्या मजबूतीसाठी मंत्री कोणतंही काम करत नाही, मंत्र्यांचा सर्रास दुर्लक्ष आहे, अशा प्रकारच्या संपूर्ण तक्रारी होत्या. त्यामुळे मंत्री विरुद्ध आमदार हा संघर्ष आता आपल्याला काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. आधीच काँग्रेसच्या आमदारांना निधी मिळत नाही याची तक्रार ते करत होते. वारंवार मंत्र्यांकडे ते प्रश्न लावून धरत होते, मात्र मंत्री याकडे वारंवार दुर्लक्ष करत होते. ही देखील एक त्यांच्या तक्रारीची प्रमुख समस्या किंवा प्रमुख कारण होतं. तर एकंदरीतच प्रस्थापित विरुद्ध नवीन तरुण तुर्क आमदार असा एक संघर्ष महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. आणि जे आमदारांना रसद दिली जाते असं बोललं जात आहे की सूत्रांकडनं की प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडनं या पूर्ण आमदारांना रसद आहे. आणि त्यामुळे हे सर्व आमदार के.सी. वेणुगोपाल यांना भेटले, त्यांच्याकडे सगळ्या तक्रारी केल्या आणि याच आमदारांनी आता पण काँग्रेसमध्ये तुषार जुने विरुद्ध नवे असा वाद फार पूर्वीपासूनच बघायला मिळालेला आहे. त्यात जर अशा प्रकारे मंत्री विरुद्ध आमदार असंही चित्र असेल, काँग्रेसची परिस्थिती आपण महाराष्ट्रातली नव्हे देशभरातली बघतो आहोत. कुठेतरी काँग्रेस पक्ष म्हणून, पक्ष बांधणी म्हणून, पुढचं नियोजन म्हणून सगळ्याच पातळीवर याचा फटकाच काँग्रेसला बसणार आहे. निश्चितच, कारण की पुढील काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. त्यामुळे या आमदारांचं असं म्हणणं होतं की ज्या ज्या मतदारसंघामध्ये, म्हणजे या आमदारांच्या मतदारसंघामध्ये निवडणूक आहे, निदान तिथे तरी लक्ष द्यावं. मात्र तिथे देखील मंत्री दौरे करत नाही. या मंत्र्यांकडे ज्या विभाग आहे त्या विभागाचे देखील कामं होत नाही. कारण की ग्रासरूटवर जेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते या आमदारांकडे कोणते कामं घेऊन येतात तेव्हा हे आमदार या आमदारांना मंत्र्यांशिवाय पर्याय राहत नाही. मात्र यांच्याच पक्षाचे मंत्री यांचं काम करत नाही, त्याकडे दुर्लक्ष करतात, अशी या संपूर्ण आमदारांची ओरड होती. आणि महत्त्वाचा विषय हा आहे की या संपूर्ण मध्ये निधीचा प्रमुख विषय होता की त्यांचं असं म्हणणं होतं की राष्ट्रवादीकडे खूप जास्त प्रमाणात निधी जातो, शिवसेनेच्या आमदारांचं काम होतं, मात्र काँग्रेसच्याच आमदारांचं काम होत नाही. हे काम किंवा ही कामं करून घेण्याची नैतिक जबाबदारी मंत्रिमंडळामध्ये असलेल्या सर्व मंत्र्यांची आहे. त्यांनी ते करून घ्यायला पाहिजे, मात्र तेच दुर्लक्ष करतात. यामुळे पुढील काळामध्ये जो काँग्रेसमध्ये जो नवीन संघर्ष पाहायला मिळेल की आमदार विरुद्ध मंत्री याची ही सुरुवात आहे. आता प्रस्तावित भेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सोबत देखील आहे. त्यांनी जर का भेट दिला तर या आमदार हेच मुद्दे घेऊन सोनिया गांधी यांच्याकडे देखील तक्रार करण्याची शक्यता आहे. नक्की तुषार, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. औरंगाबादच्या महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्यात तशा जिल्ह्यामध्ये राजकीय विरोध, आरोप प्रत्यारोप रंगू लागलेले आहेत. औरंगाबाद शहरवासियांवर पाणी संकट ओढावलंय. भाजपनं पाण्याच्या प्रश्नाकरता आंदोलन सुरू केलंय. औरंगाबाद शहरात आठवड्यातून एकदा पाणी येतं आणि ही समस्या शहरभर सगळीकडे सारखीच आहे. मग तो भाजपचा वॉर्ड असो किंवा शिवसेनेचा.
मात्र भाजपने पाण्याच्या टाकीजवळच आंदोलन सुरू केलं. N4 या वॉर्डच्या रहिवाशांना पाणी आठवड्यातून एकदाच मिळतंय, तेही कमी दाबानं. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. भाजपच्या वॉर्डात महापालिका मुद्दाम पाणी देत नसल्याचा आरोप भाजपनं केलाय, तर भाजप बदनाम करत असल्याचा आरोप शिवसेना करत आहे. मागच्या 3 महिन्यापासून संभाजीनगर शहरातील सिडको हडको वासियांना 8 दिवस 10 दिवसानंतर पाणी येत होतं. आम्ही वारंवार अधिकाऱ्यांशी चर्चा केली, भेटलो, निवेदनं दिली, पण त्याच्यात कुठल्याही प्रकारची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही. आम्ही शेवटी आज सर्व नगरसेवक सिडको हडकोतील त्या भागातील नागरिक आणि सर्व महिला भगिनींना घेऊन आज N5च्या टाकीवर सकाळपासून आम्ही 9 वाजेपासून आंदोलन सुरू केलं. पाण्याची पाईपलाईन काही शिवसेनेसाठी वेगळी आणि भारतीय जनता पार्टीसाठी वेगळी अंथरलेली नाही आहे. सगळ्या शहरासाठी एकच पिण्याची लाईन आहे आणि भारतीय जनता पार्टीनं आंदोलन करायचं म्हणून कृत्रिम पाण्याची टंचाई निर्माण केल्याचा मी आरोप करतोय भारतीय जनता पार्टीवर. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून मी कमिशनरला रात्री 12 वाजताच ही गोष्ट कळवलेली आहे. आंदोलन करायचं म्हणून कृत्रिम पाणी टंचाई करायची भारतीय जनता पार्टीनं काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेलं आहे. महानगरपालिका हे जे दोन्ही पाणी पुरवठा योजना आहेत त्याच्या जे वार्षिक जे खर्च आहे त्या योजनावर तो 130 कोटी रुपये 140 कोटी रुपये औरंगाबाद महानगरपालिका खर्च करतात आणि पाणीपट्टीतून जे कर वसुली होतात तर 27 कोटी रुपये 30 कोटी रुपये वसुली होतात. तो पाणी पुरवठा योजनामध्ये औरंगाबाद महानगरपालिका दरवर्षी 100 कोटी रुपये स्वतःहून टाकून आणि पाणी पुरवठा आता करत आहे. आता आम्ही उद्या बसणार आहे आणि जे काही बिंदू आहे त्याच्यावर जे चिकित्सीय पद्धतीने आम्ही चिंतन मनन करणार आहे आणि कुठे कुठे त्रुटीपूर्तता करता येईल त्याचे आपण करणार आहे. आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, पाणी प्रश्न औरंगाबादच्या वेगवेगळ्या भागामध्ये केव्हापासून भेडसावतो आहे आणि आता राजकारण का आणलं जातं या पाणी प्रश्नात? सुवर्ण पाण्याची समस्या तर औरंगाबाद शहरामध्ये आहेत. माझ्या घरामध्ये स्वतः 8 दिवसातून एकदा पाणी येतं आणि ही गेल्या अनेक वर्षांची समस्या. मात्र कुठंतरी किती दिवस सहन करायचं, म्हणून काल जो आंदोलनाचा उद्रेक झाला तो यातूनच की आता किती दिवस सहन करायचं. मी तुला फक्त एकच चित्र दाखवतो आणि त्यानंतर माझ्यासोबत काही महिला जमलेल्या त्यांच्याशी बोलतोय. बघ, या घरासमोर टाकी आहे पाण्याची. ही पाण्याची टाकी खाली झालेली आहे. आश्चर्याचं म्हणजे हे पाण्याच्या टाकीला कुलूप लावलेलं आहे. लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे पाण्याच्या टाकीला जर कुलूप लावत असेल तर त्या ठिकाणी पाण्याची किंमत कशी असेल हे तुम्हाला कळू शकतं. कारण 8 दिवसातून एकदा पाणी भेटतं, त्यामुळे संतापलेल्या महिला आहेत. माझ्यासोबत आता काही महिला या ठिकाणी दिसत आहेत. आपण बघतोय की या घरासमोर आता पूर्ण पाण्याचे हांडे रिकामे झालेले आहेत. या महिलांना माहीत नव्हतं मी पत्रकार आहे या ठिकाणी. या आल्या माझ्यावर बरसल्या, मी घाबरलो. कारण या महिलांच्या मनामध्ये राग आहे, कारण त्यांना पाणी भेटत नाही 8 दिवस. कारण महिलांना पाणी मॅनेज करायचं आहे. 8 दिवसातून एकदा पाणी सुटलेलं आहे आणि त्यातून पाणी भेटत नाही व्यवस्थित. म्हणजे नळ बंद करायला अधिकारी या ठिकाणी येतात, पाणी व्यवस्थित देत नाही. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा संताप लोकांमध्ये. या ठिकाणी एक आई आहेत, यांनी तर सुरुवातीला मला खडेबोल सुनावले अधिकारी समजून. आई, काय राग आहे मनामध्ये? हॅलो, कोण? राग काय मनामध्ये? पाणी येत नाही, काही नाही, काय करायचं पाण्यासाठी आता? याला 8 दिवसाला पाणी येतंय. लेट पाणी नळपट्टी भरा, घरपट्टी भरा, कुठली भरायची? काही तर का पैसे झाड लागली, पैसे हलवा, पाणीपट्टी नळपट्टी भरा. काय त्रास काय होते? पाणीच येत नाही आम्हाला. पाणी यायला पाहिजे. 8 दिवसाला पाणी येते. कुठं कुठं पाणी भरून ठेवायचं. 10 लोक आहेत घरात आमच्या. काय करायचं शेवटी आता? मग अधिकारी नळ तोडायला येणार आहेत. अधिकारी नळ तोडा येतात आता, यामध्ये येते शेवटी. मग काय करायचे? नळ तोडा आले की त्याला हाणणार आहोत आम्ही. आता कपडे काढून हाणणार आम्ही बी. आता ते आता काय करायचे? नंग करून मारणार आहे त्यांना आम्ही, पण पाणीपट्टी भरणार नाही. पाणीपट्टी भरणार आम्ही इथून पुढे. कसं 8 दिवस पाणी कसं चालवतं? आम्ही वाट्या चमचे सगळं पहिल्या वाट्या भरून भरून पुरवत होते पाणी. आणि ते पाणी पुरलं तरी नाहीच पुरत आम्हाला, पण आम्ही तसंच अडचणीत दिवस काढतो. किती दिवसापासूनची ही समस्या? आता 2-3 वर्षापासून चालू आहे ना. तसं 8 दिवसातून एकदा पाणी येतं. उन्हाळ्याची कामं करायची राहते आम्हाला. ते एक कळशी ते सगळं भरून ठेवा. पाहुणे काढून द्यावं लागते अक्षरशः. पाणी नसल्यामुळे ठेवता पण येत नाही पाहुणे. असं
पाणी नसल्यामुळे. पाणी असलं तर मग मनसोक्त वापरताना माणूस पोरांना सांगायला पाहुणे आले का अर्धा ग्लास भरून द्यावा लागतो. पाहुणे म्हणता एवढं पाणी का, असं म्हणजे कोणी जास्त पितं तर डबल मागून घेता, पण मग पाणीच नाही राहत जास्त. ते पाणी जास्त कसं देणार आम्ही? बोरचं पाणी स्वयंपाकाला वापरतो, बोरच्या पाण्याला पण ड्रेनेजचं घाण पाणी येतंय, मग ते पण वापरता येत नाही. आता उन्हाळ्याचे कामं करायचे येतही नाही. कुठं लग्न कार्याला गेलं का तिथून वापस यावं लागतं पाण्यासाठी, पण त्या वेळेला पाणी येत नाही. पाण्याची वेळ एक दिली रात्री येतं, दुसऱ्या दिवशी त्या दिवशी 5 वाजेपासून उठायचं, दुसऱ्या दिवशी उठायचं, म्हणजे आमचं काही आहे का नाही काही. बरं, पाणी आता कधी सुटलं होतं? पाणी परवाच्या दिवशी पाणी रविवारी आलं रविवारी होतं. आलं मग होतं. आता पुढे कधी येणार? आता 8 दिवसांनी पाणी येणार, शुक्रवार. म्हणजे शुक्रवार येईल की नाही हे पण याची पण गॅरंटी नाहीये. मग कसं मॅनेज करतात? मग पाणी बोरवरून आणायचं किंवा विकत घ्यायचं, कोणाच्या तरी बोरचं मागायचं, हे पाणी भरून ठेवा, ते करून ठेवा, असं करावं लागतं सगळ्या गोष्टी. पाणी पण सांभाळून वापरावं. संडासला सुद्धा जायचं म्हटलं तर फ्लॅश सोडता येत नाही. काय काय ऍडजस्टमेंट करायची. पोरं असतात घरी, ते शिसू करतात, कुठं वापरायचं काय करायचं काहीच समजत नाही. कुठून पाणी आणायचं एवढं आम्ही. कसं तरी बघितलं आपण की पाहुणे घरी आणायला सुद्धा ते घाबरतात. आता आपण जाऊया. नेमकं काल ज्यांनी आंदोलन केलं ते संजय केनेकर आहेत. दादा, ठीक आहे, राजकारण आपलं चालत राहील, मात्र हा जेन्युइन प्रश्न आहे. 8 दिवसातून पाणी माझ्या घरात येतं, तुमच्याही घरात येतं. आपण बघितलं की नातेवाईक सुद्धा घरात यायला ते थोडं काकू करतात, तुमच्याकडे पाणी नाही. 350 स्क्वेअर फुटाचे घर आहे, त्याच्यामध्ये 8-8, 10-10 जण राहतात. यामध्ये पूर्ण म्हणजे लोक पाणी चमच्यापासून डब्यापासून जे साहित्य मिळेल घरात त्याच्यात भरून ठेवतात आणि पाणी 8-8 दिवसाला येतं. पाणीपट्टी ही एकदम भरून घेतल्या जाते. पाणीपट्टी नाही भरलं की तोडायला चालू होतं. बरं, अडचण काय आहे? पाणी का भेटत नाही? काय झालं, या प्रशासनाला खरं तर पाणी भरपूर आहे जायकवाडीमध्ये. होय. जायकवाडी तुडुंब भरलेलं आहे, पण ज्या पद्धतीने हे पाण्याचं नियोजन आहे, वर्ष झालं पाण्याचं नियोजन केलं गेलेलं नाहीये. समांतर जलवाहिनी म्हणून येते, म्हणजे घरातलं पोरग 5 वर्षाचं होतं तर आता 25 वर्षाचं झालं, पण ही समांतर जलवाहिनी झाली नाही. त्याला पोरग व्हायची वेळ आली, म्हणजे त्या आजीला नातानं समांतर जलवाहिनी पाहावं की अशी परिस्थिती इथं निर्माण झाली. याआधी तुम्ही सुद्धा भाजप शिवसेनेसोबत सत्तेत होतात ना, त्यावेळेस सुद्धा हा प्रश्न होता. हा प्रश्न त्यावेळेपासून, पण त्या लढ्यामध्ये ही समांतर वाहिनीला जन्म घातला भारतीय जनता पार्टीनं. ही समांतर जनवाहिनी या जे संभाजीनगरचा घसा जो कोरडा पडला त्याला ओलं करण्याच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीने पाऊल उचललं होतं आणि ही समांतर जलवाहिनी फक्त भारतीय जनता पार्टीमुळे आली. आता बैठक आहे, थोडक्यात सांगा, बैठकीत प्रश्न सुटेल? हा बैठकीत प्रश्न सुटणार नाही, कारण या सरकारला काही घेणं देणं नाही. स्मार्ट सिटीच्या कामामध्ये, स्मार्ट सिटीच्या टेंडरमध्ये हे सरकार पूर्ण विलीन झालेलं आहे आणि त्यामुळे त्याला पाण्याच्या प्रश्नासाठी काही घेणं देणं नाही. मला अशा बैठका नेहमी झालेल्या आहे. निश्चित आपण बघितलं, महानगरपालिकेची निवडणूक आहे सुवर्णा, काही दिवसांमध्ये होऊ शकते. सेना भाजप हे पाण्याचा विषय करणार हे आपल्याला माहित आहे. मात्र ज्या पद्धतीने या महिलांनी आपली भावना व्यक्त केलेली ही खरी आहे. पाणी नाही भेटत आहे औरंगाबादकरांना. माझ्या घरामध्ये 8 दिवस पाणी भेटतंय, मात्र आता एक प्रशासनाच्या वतीने एक कारण सांगितलं जाते, नवीन पाईपलाईन टाकली जाते, पाईपलाईनचं काम सुरू आहे. आता हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि आणखी किती वर्ष पुढे राहील माहित नाही. त्यामुळे हे राजकारण सिद्धार्थ, म्हणजे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तो सर्वसामान्य नागरिक असो, स्थानिक लोकप्रतिनिधी असो, पत्रकार असो, कुणीही असो, 8 दिवसातून एकदा पाणी येत आहे, ही फार भयंकर गोष्ट आहे. राजकारण न होता खरं तर हे पाणी प्रश्नाचं मूळ शोधलं पाहिजे आणि तो प्रश्न सोडवला पाहिजे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. उन्हाळा सुरू झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या मेटघर गावातील महिलांना पिण्याच्या पाण्याकरता जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे. पाहुयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. ही जीवघेणी कसरत आहे फक्त हंडाभर पाण्यासाठी. उन्हाळ्यामुळे विहिरींनी तळ गाठलाय, त्यामुळे या मायमाऊलींना जीव धोक्यात घालून हंडाभर पाण्यासाठी विहिरीमध्ये असं उतरावं लागतंय. तोल सांभाळत त्यांना विहिरीमध्ये कसं बसं उतरावं लागतं. जरा जरी चूक झाली तरी अपघात अटळ. नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेटघर गावातली ही भीषण परिस्थिती. पाणी टंचाईनं मेटघर गावाला ग्रासलंय. गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटलेत, त्यामुळे गावापासून साधारण 1-1.5 किलोमीटर अंतरावर असलेली ही पडकी विहीर गावकऱ्यांची तहान भागवण्याचं कसंबसं काम करते. तरच पाण्याचा होतो, रोडचा होतो, आमच्या डेलेवऱ्या द्यायच्या, त्या कशा द्यायच्या, येळ
आहेत. अर्ध्या रस्त्याला बाळात निवात्यात, आंघोळीला पाणी नाही. शाळांमध्ये मुलं जातात, सर लोकांमध्ये हे कपडे अंगावर आहेत का व्यवस्थित? त्याला पाणीच नाही. कसं काय आम्ही करा? या गाळाचं पाणी नाही, आम्हाला पिया सुद्धा पुरत नाही. एकीकडे महिलांना पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते, तर दुसरीकडे प्रशासन मात्र ढिम्म आहे. त्यामुळेच मेटघर गावातील महिलांना दरवर्षीच पाण्यासाठी अशी जीवघेणी कसरत करावी लागते. या मायमाऊलींची या त्रासातून सुटका कधी होणार हाच खरा प्रश्न आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. सातारकरांना आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे. तब्बल 59 वर्षांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान सातारा जिल्ह्याला मिळालाय. राज्यातील 45 संघ आणि तब्बल 900 मल्लांचा या स्पर्धेत सहभाग आहे. छत्रपती शाहू स्टेडियम या ठिकाणी या स्पर्धा होत आहेत. 50,000 प्रेक्षक बसतील इतकी बैठक व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे. या मैदानात एकूण 5 आखाडे तयार करण्यात आलेत. यात मातीचे 2 आणि मॅटचे 3 आखाडे असणार आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवण्याकरता 6 ते 8 मल्लांना चितपट करून हा किताब मिळवता येणार आहे. आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांच्याशी अधिक बोलूया. किरण, साताऱ्यामध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंद असणार आहे. केलं तर गेले 2-2.25 वर्ष कोरोनाच्या कठीण प्रसंगानंतर साताऱ्यामध्ये आणि तेही इतक्या वर्षांना मान मिळालाय, काय अधिक सांगाल? सुवर्णा, सातारकर आणि महाराष्ट्रातील जे कुस्ती शौकीन आहेत, ज्या क्षणाची वाट पाहत आहेत तो क्षण आलेला आहे. तब्बल 59 वर्षानंतर साताऱ्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जी आहे ती भरत आहे. साताऱ्यातील शाहू स्टेडियम आहे. या स्टेडियम या ठिकाणी ही स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. या ठिकाणी 5 आखाडे असणार आहेत. यामध्ये 2 मातीचे आखाडे आणि 3 जे आहे ते गादीचे आखाडे असणार आहेत. यामध्ये 36 जिल्ह्यातून 45 संघ जे आहे ते काल दाखल झालेले आहेत सातारमध्ये. यामध्ये 900 मल्ल जे आहे ते आता महाराष्ट्र केसरीसाठी या ठिकाणी जे आहे ते खेळणार आहेत. आज या मल्लांची वैद्यकीय चाचणी जी आहे ती केली जाणार आहे, वजनं केली जाणार आहेत आणि संध्याकाळी 5 वाजता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, बाळासाहेब पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या स्पर्धेचा जो आहे तो शुभारंभ होणार आहे. 57 वजन गट, 90 वजन गट आणि 91 वजन गट जो आहे तो या वजन गटातील पैलवानांची या ठिकाणी कुस्ती होणार आहे. या कुस्ती स्पर्धेला जी आहे ती आजपासून सुरुवात होणार आहे. ही जी स्पर्धा आहे ती 9 तारखेपर्यंत होणार आहे. साताऱ्यातून या जी मातीचा आखाडा आहे या मातीच्या आखाडासाठी किरण भगत यांनी भाग घेतलेला आहे, तर मॅटमध्ये दिग्विजय जाधव यांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे. महाराष्ट्र केसरी जिंकण्यासाठी 6 ते 8 मल्लांना चितपत केल्यानंतरच हा महाराष्ट्र केसरीचा किताब जो आहे तो जिंकता येणार आहे. आणि त्यानंतर 9 तारखेला जो विजेता असणार आहे या विजेत्याचं जो काही बक्षीस वितरण सोहळा आहे तो पार पडणार आहे. या ठिकाणी खासदार शरद पवार यांच्या हस्ते जी मानाची गदा आहे ती गदा या विजेत्याला देण्यात येणार आहे. बक्षीस समारंभ या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमावेळी कुणामध्ये यावेळेला चुरस असेल अशा चर्चा आहेत. कोण या किताबाचा मानकरी ठरू शकतो, काय बोललं जात आहे? या ठिकाणी मागील वेळेला जी काही पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरी भरली होती यामध्ये साताऱ्यातील किरण भगत यांनी त्या ठिकाणी हार मानावी लागली होती. मात्र यावर्षी ही जी लढत होणार आहे यामध्ये किरण भगतच बाजी मारतील अशीच एकंदरीत या कुस्ती शौकीन असतील किंवा हे जे मल्ल आहेत यांच्यामध्ये चर्चा एकंदरीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मात्र ही जी स्पर्धा आहे ती अटीतटीची राहणार आहे आणि या स्पर्धेमध्ये लाल मातीच्या या मातीमध्ये कोण नक्की बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. साताऱ्यातील हे जे शाहू स्टेडियम आहे या स्टेडियममध्ये जवळपास 50,000 लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि किरण, तुझ्या माध्यमातून ह्या स्पर्धा न्यूज 18 लोकमतचेही प्रेक्षक अनुभवू शकतील. तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. मुंबईमध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी चक्क हनुमान चालीसा पठण करणाऱ्यांना ज्यूस, सरबत आणि पाणी पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय. तसा मोठा फलकही त्यांनी लावलाय. एकीकडे 2 धर्मांमध्ये एकोपा जपण्यासाठी असा दावा जरी अबू आझमी करत असले
तरी राज ठाकरे यांच्यावर जहरी टीकाही त्यांनी केली आहे. या सगळ्याविषयी त्यांच्याशी संवाद साधला, म्हणजे अबू आझमींशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. काय प्रयत्न आहे हा, म्हणजे की नेमका कोणता संदेश देण्याचा तुमचा हा प्रयत्न आहे? इस देश में गंगा जमुनी तहजीब हजारों सालों से है. अपने अपने धर्म में चलते हुए लोग भाई भाई की तरह से रहते हैं. मंदिर में पूजा हो, घंटी बजे, मस्जिद में अजान हो, नमाज पढ़ें, लेकिन सब के सब ये गीत गाएं कि सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम उस तरह काम करने वाले लोग हैं. आज जो राज ठाकरे जी की जो राजनीति पूरी ख़त्म हो गई है, कोई पूछने वाला नहीं है, और वो अपनी राजनीति को उठाने के लिए ये आज जो है ये मस्जिद के पास जाकर के, जब तक माइक नहीं उतरेगा वहाँ जाकर के ये हनुमान चालीसा पढ़ेंगे. मैं समझता इससे बड़ी नफरत कोई हो ही नहीं सकती है. हो, पण एक इंटरफेअर करतो, पण त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांची अजानला विरोध नाहीये. विरोध जो आहे तो लाऊडस्पीकरला विरोध आहे, असा त्यांचा एक विरोध आहे. अजानला विरोध त्यांनी केला नाही. मग काय तुम्ही म्हणाल? मैं पूछूं कि राज ठाकरे जी ने शिवाजी पार्क में मीटिंग किया, वो साइलेंस जोन है, वहाँ मीटिंग करके वहाँ क्या पॉल्यूशन, उससे वॉइस पॉल्यूशन नहीं बढ़ा क्या? आज जब बड़े बड़े मैदानों में पॉलिटिकल लोग आते हैं, कई कई घंटे तक वहाँ माइक लाउडस्पीकर बजता है पूरी आवाज़ के साथ, तो उनको सुनाई नहीं देता क्या? जब बियर बार के अंदर डीजे बजता है, लड़कियाँ नाचती हैं, वो उनको सुनाई देता नहीं क्या? इस तरह से गणपति में या और सारे त्योहारों में इतना लाउडस्पीकर बजता है, वो सब उनको सुनाई नहीं दे रहा. उनको मस्जिद का लाउडस्पीकर सुनाई दे रहा है. मस्जिद में अजान के लिए 2 मिनट की अजान होती है, और वो भी गवर्नमेंट से, पुलिस से परमिशन है उसका माइक. तो इस तरह की बातें करना मतलब ये इनकी राजनीति खत्म हो गई, कोई पूछने वाला नहीं है. इस आदमी ने नफरत पे राजनीति शुरू किया. इन्होंने पहले मराठी और उत्तर भारतीयों को लड़ाया, इन्होंने हिंदी और मराठी पर लड़ाई किया, कई लोगों की हत्याएं हुई, लेकिन सरकारें जो है ना चुपचाप बैठी तमाशा देख रही हैं. ऐसे लोगों को तो जेल की सलाखों के पहिए उठाकर डाल देना चाहिए, जो लोग भारतवर्ष में भाईचारगी को खत्म करना चाहते हैं. मैं ये पैगाम दे रहा हूँ कि आप हनुमान चालीसा पढ़िए, जोरदार पढ़िए, और हम मुसलमान लोग आपका स्वागत करेंगे, आएंगे, आपको शरबत पिलाएंगे, आपको पानी पिलाएंगे, और आपके साथ खड़े हो जाएंगे. हमने कभी भी आज तक किसी मंदिर में घंटी बजे या दिवाली में पटाखा फोड़े, हमने तो कभी आज तक उसका विरोध नहीं किया. रमजानचा महिना पवित्र नक्कीच मानला जातो. कोणता महिना आणि कोणता दिवस पवित्र आहे यापेक्षा जर का कोणत्या गोष्टीवरून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होत असेल तर ती कितपत योग्य हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुण्यामध्ये बोगस दस्त नोंदणीचं रॅकेट उघड करण्यात आलंय. गुंठेवारी बंद झाल्यानंतर तब्बल 10,000 दस्तांची नोंदणी करण्यात आली. 44 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल अशी शक्यता व्यक्त होते. नोंदणी महानिरीक्षक यांनी तसे आदेशच दिलेले आहेत. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल यातून बुडवला गेलाय. नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाच्या टीमने केलेल्या तपासणीत हा प्रकार समोर आलाय. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.